नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांचे जे आहेत घोटाळे उघड करणारी परिषद जी आहे पत्रकार परिषद ती घेतली होती आणि त्याच्यामधनं त्यांनी सादर केलेले जे पुरावे आहेत आणि त्याच्यासोबतच त्यांनी काय काय उघड केलेले आहे त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर धनंजय मुंडे विरोधात जे आहे ते भक्कम पुरावे सादर करणार असल्याचं अंजली दमनिया यांनी आधीच सांगितलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आज 11 वाजता जे आहे ती पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये सर्व धनंजय मुंडेचे घोटाळे जे आहेत कृषी मंत्री असतानाचे तर ते उघड केलेले आहेत। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत यांनी राज्यातील शेतकऱ्याचे पैसे खाल्ल्याचे आरोप जे आहेत त्यांच्यावर होत आहेत आणि त्याच्यामध्येच आज अंजली दमनिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसे देवेंद्र फडणवीस जे आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांच्याकडे देखील त्याचे पुरावे जे आहेत ते दिले होते आणि त्यानंतर आज त्यांनी आतापर्यंत त्यांच्यावर कुठलेही राजीनाम्याची कारवाई न केल्यामुळे अंजली दमनिया यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यावर जे आहे सविस्तर माहिती जी आहे ते टीव्ही चॅनलला देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये जे आहेत दमनिया यांनी वेगवेगळे जे आहेत आरोप केलेले आहेत। विरोधी पक्षनेते मित्र पक्षातील नेते यांनीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केलेली असून आज आणखीनही नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नाहीये। तर हे सगळे प्रकरण उघडे झाले ते बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यानंतर त्यांचे जे आरोपी होते ते प्रकरण जेव्हा वाल्मिक कराड यांच्यापर्यंत गेलं खंडणीचं प्रकरण जे आहे तर ते धनंजय मुंडेच्या घोटाळ्यापर्यंत गेलेलं आहे। आता आपण म्हणू शकतो यातून जे महाराष्ट्रातला झालेला मोठा घोटाळा जो आहे तर तो अंजली दमनिया यांनी बाहेर काढलेला आहे। देशमुख हत्या प्रकरणानंतर हा घोटाळे पुढे येऊ लागलेले आहेत। मुंडेंनी कृषी मंत्री असताना म्हणजे 1 वर्ष कृषी मंत्री असताना शेतकऱ्याचे किती पैसे खाल्ले तर नॅनो युरिया असो नॅनो DAP असो त्याच्यासोबत अनेक वेगवेगळे जे घोटाळे आहेत गोगलगाय निर्मूलनासाठी जे प्रयत्न केले होते तर त्याच्या संदर्भातले असो किंवा मग औषध घोटाळा असो कापूस गोळा करायचे जे बॅग असो याच्यासाठी धनंजय मुंडेने आवाची सवा किंमत लावून जे आहेत तर सरकारचे आणि शेतकऱ्याचे पैसे खाल्ल्याचं अंजली दमनिया यांनी म्हटलेलं आहे। तर अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जवळजवळ 350 कोटीचा घोटाळा केल्याचे आरोप जे आहेत ते लावलेले आहेत। माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आता वाढत आहेत। जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे सामाजिक तसेच राजकीय स्तरावर जे आहेत धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी होत होती आणि त्याचमध्ये अंजली दमनिया यांनीही त्याची मागणी केली होती परंतु नंतर त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांच्या पक्ष प्रमुखांनाही त्याच्या संदर्भातले पुरावे देण्यात आले होते परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न होता अंजली दमनिया यांनी आज ही पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे जे आहेत पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी सादर केलेल्या आहेत आणि त्याच्यावर जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये काय नवीन अपडेट होते आणि याच्यावर आता आणखी काय त्यांचा पक्ष प्रमुख किंवा पक्ष नेतृत्व काय याच्यावर ॲक्शन घेत आहे किंवा राज्याचे मुख्यमंत्री याच्यावर काय ॲक्शन घेत आहेत ते आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्या संदर्भातले आलेले अपडेट जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।